साताऱ्यातल्या कराडमध्ये भाजपचे नेते आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली। राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर हे कराडच्या मतदान केंद्रावर आले होते, मात्र त्यांनी प्रवेशबंदी असलेल्या क्षेत्रात गाडी नेली। यावर महिला पोलिसांना त्यांना जाब विचारला। महत्त्वाचं म्हणजे उमेदवार किंवा मतदार नसतानाही तुम्ही मतदान केंद्रावर का आलात असंही त्यांना विचारण्यात आलं। मात्र संतापलेल्या चरेगावकर यांनी माझ्या गाडीला मंत्रालयात कोणी अडवत नाही, तुम्ही अडवणाऱ्या कोण अशा शब्दात त्यांना जाब विचारला आणि त्यानंतर वादावादी सुरू झाली। या वादावादीत चरेगावकर यांनी शिवीगाळही केल्याचा आरोप या महिला पोलिसांना केला आहे। तर महिला पोलिसांनाच आधी शिवी दिल्याचा दावा शेखर चरेगावकर यांनी केला आहे। स्वतःला जास्त शाणे समजू नका तुम्ही, मी तुम्हाला तर ते सांगतो। माझ्या गाडीला मंत्रालयामध्ये काय संभाषण झालं या दोघांमध्ये, कशा पद्धतीने हा वादविवाद रंगला आपण पाहूया। तसंच लावून धरा तुम्ही इथे बसवा, मंत्री कोण आहे? जबरदस्त मंत्री कोण आहे? काय माहिती यांना गाडी येऊ देऊ नका म्हणून यांनी मला अरे रवी केली डायरेक्ट। ते मला म्हणताय शिवे देतात, हे शिवे देतात। तुम्ही बरं का जिल्ह्यामध्ये कोणाला जरी सांगितलं मी अरे रवी केली तरी तुम्हाला कोणी लक्षात तुमच्यावर विश्वास ठेवणार। मला हे लक्षात ठेवा। गाडी आणि स्वतःला जास्त शाणे समजू नका तुम्ही, मी तुम्हाला तर तेच सांगतो। माझ्या गाडीला मंत्रालयामध्ये जायचा, माझ्या गाडीला पास आहे, जरा समजावून घ्या, हेच सांगतो तुम्हाला। तुम्ही बोलूच नका मुळामध्ये, मला सांगा हाकलून द्या, मी तर सस्पेंडच करायला लावणार आहे। पण बघा मी समजता काय स्वतःला मंत्र्यांबरोबर बोलताना आणि एवढं जर समजत नसेल मंत्री कोण आहेत काय तर कशाला बंदोबस्ताला येतात? अरे वा, अरे वा, आम्ही ड्रेस घातलाय, आमच्यावर पोलिसांची वर्दी आहे। ड्रेस घालायला कोण जास्त शहाणपणा सर मला फक्त सांगा कोणाला येऊ द्यायचं कोणाला नाही येऊ द्यायचं। तुम्हाला एवढं खूप अरे रवी केली, समजत नाही साधत कुणाशी काय बोलतोय शिवे देतात वरून म्हणतात शिवी दिली। समजत नाही तुम्हाला कुणाशी काय बोलतोय आपण ते कोणाशी म्हणजे माहिती घेत। या सगळ्या वादावादीच्या नंतर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांनी फोनवरून आपली बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला। माझ्याकडे राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे। माझ्या गाडीला निवडणूक आयोगाकडून कराडच्या माध्यमातून एंट्रीचा पास उपलब्ध आहे, तो माझ्या गाडीवरती लावलेला आहे। असं असताना मी तिथे जाणार म्हटलं, मीडियाचे सगळे लोक तिथे जमलेले होते आणि मग का तर माझी त्यांना बाईट पाहिजे होत्या मतदानासंदर्भात। मी तिथे गेल्यानंतर त्या लेडीज कॉन्स्टेबलनी कुठलंही ते माझं समोरचं गाडीचं हे न बघता त्या गेटवरनं डायरेक्ट आत आल्या। त्यांची ड्युटी होती खरं तर गेटवरती, गेटवरनं आत आले। आत आल्यानंतर त्यांनी गाडी बाहेर काढा आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बोलायला सुरुवात केली ती पद्धत, मी त्यांना म्हटलं तुम्ही जरा थांबा, मी मतदान करण्यासाठी आलेलो आहे इथं आणि मी बाईट वगैरे सगळी बाहेर देतो आले। असं म्हटल्यानंतर त्यांनी एक अतिशय गलिच्छ शब्द वापरला की तो तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ऐकला की त्याचं काही रेकॉर्डिंग आता माझ्याकडे नाहीये दाखवायला। मात्र तिथनं पुढचं संभाषण मात्र त्यांनी रेकॉर्ड केलं सगळं आणि ते दाखवायला सुरुवात केली।